कानेटकर खूप भूक लागली हो मला. काय काय आहे नक्की गाडीमध्ये? आय डोंट नो. मी नेहमीच काही ना काही मंचिंगसाठी ठेवतो. उघडा लवकर उघडा. बघू ना. शॉ. अरे वा, चिप्स. ह्याच्यावर तर मी आरामात 2-3 तास काढू शकते. अजून काय आहे? कोल्ड ड्रिंक. ही एवढी मोठी बॉटल कोल्ड ड्रिंकची. पण एवढी जड काय? कोणतं कोल्ड ड्रिंक आहे? मिस जान्हवी, ते कोल्ड ड्रिंक नाही आहे. मग? ते लिकर आहे. लिकर म्हणजे दारू? तुम्ही दारू पिता? मिस्टर कानेटकर, तुम्ही दारू पिता? बाप रे. एक मिनिट. ही दारूची बॉटल तुमच्या गाडीत काय करते? नाही, तुमचा काय प्लॅन होता सांगा मला. काम डाऊन मिस जान्हवी. माझा असा काहीच प्लॅन नाही आहे. जस्ट पुट दिस इन युअर हेड. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी दारू पित नाही. मी इनफॅक्ट दारूच्या बॉटलला काय, दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. मग ही बॉटल तुमच्या गाडीत काय करते? एका क्लायंटने गिफ्ट दिली मला. यु नो, ते हाय प्रोफाईल क्लायंट्स गिफ्टिंग पर्पजसाठी अशा महागड्या लिकर गिफ्ट करतात. सो त्यातलीच एक बाटली माझ्या डिक्कीत राहिली असेल. हां, मग ठीक आहे, मग चालेल. पण एक सांगू का, दारू ना खूप वाईट असते. करेक्ट. हा, म्हणजे मी कधी प्यायले नाहीये, पण असं ऐकलंय की दारू प्यायल्यावर ना लोक वाटेल ते बोलतात. म्हणजे मनातलं सगळं काही सांगून टाकतात. काय झालं असायला? म्हणजे तुम्ही इतकी बडबड करता ना की तुम्हाला खरं बोलण्यासाठी, मनातलं सगळं सांगण्यासाठी दारूची पण गरज नाही. नाही, असं काही नाही. म्हणजे मी जरी खूप बडबड करत असले तरी सगळ्यांना मी माझ्या मनातलं सगळं काही सांगत नाही. म्हणजे माझ्या भावना ताईला मी सांगू शकते, कारण ती माझी बहीण आहे. तिच्याशी मी काहीही बोलू शकते. माझ्या फ्रेंड्स बरोबरही मी तितकीच कम्फर्टेबल असते. त्यांनाही मी काहीही सांगू शकते. पण तुमच्या बाबतीत तसं नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय मी सगळं काही खरं सांगत नाही. एक मिनिट. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलता? नाही, खोटं बोलत नाही. पण बघा ना, तुम्ही आता माझे बॉस आहात, तर आता बॉस सोबत मी मनमोकळेपणाने सगळं काही शेअर नाही ना करू शकत. थोडा डिस्टन्स मेंटेन करायला हवा. त्यामुळे तुमच्याशी बोलताना मी जरा गोष्टी फिल्टर करून सांगते, एवढंच. हेच सांगायचं होतं. बरं, खूप भूक लागली आहे. आपण तिथेच जाऊन बसूयात ना. चला या. हा, दिस इज नॉट फेअर जानू. आपण एकेकाळी एकमेकांशी खूप क्लोज होतो आणि आता तू मला सांगतेस की तू माझ्यापासून डिस्टन्स मेंटेन करणार आहेस. आय एम सॉरी जानू, पण आज तुला माझ्याशी तुझ्या मनातलं सगळं बोलावंच लागेल. तू शुद्धीत असताना किंवा जयत नक्की काय करतोय? बाबा येते मी. वीणा, वीणा तू इथे काय करतेस? संतोष, काय करते म्हणजे? आई बाबांना भेटायला आले होते ना मी. आणि असे काय ओरडताय आल्या आल्या? फोन कुठे आहे? इतका वेळ फोन करतोय मी तुला, फोन का नाही उचलत आहेस? हे काय, फोन इथेच आहे. पण आम्ही जरा महत्त्वाचं बोलत होतो म्हणून फोनकडे लक्ष गेलं नाही माझं. वीणा, हे घर आता तुझं नाहीये. तुला आता स्वतःचं घर आहे ना. स्वतःचं घर, नवरा, मुलगा ते सांभाळ, त्याची काळजी कर. संतोष, अरे काय झालंय, जरा नीट सांगशील का? अगं आई, वरद आला नाहीये अजून घरी. त्याच्या शाळेपर्यंत जाऊन आलो. हो, तुम्ही त्याच्या ट्युशन मध्ये चौकशी केली का? तिथे पण जाऊन आलो. नाहीये. अगं, अरे मित्राकडे गेला असेल. मी ना त्याच्या सगळ्या मित्रांना एकदा फोन करून बघते. ताबडतोब कर. हा?
तुला सांगू का मला काय वाटतंय कदाचित तो इथेच यायला निघाला असेल. मी जरा कोपऱ्यावर जाऊन बघून येतो. हा जा हा जा तू बघून ये. जा वीणा नको काळजी करूस तू. करा सगळे प्रयत्न करून झालेत माझे, काही उपयोग नाहीये याचा. काय बोलतोय हा? कुठे गेला असेल? आई परत कुठल्याच मित्राकडे नाहीये हो. अगं नाहीये म्हणजे वीणा शांत हो शांत तू हो. शांत हो. हे बघ सापडणार तो, येईल आता इतक्यात येईल. आपण शोधून काढू वरातला, काही होणार नाही त्याला. वा. नको काही. वा तीर्थरूप वा. आपण शोधूया. कसं शोधणार सांगा ना, कसं शोधणार आहात तुम्ही? आता तरी तुम्हाला कळतंय का हे सगळं का घडतंय ते? तो त्या जमिनीला कवटाळून बसलाय ना, त्या बिल्डरला ती जमीन विकत नाहीये ना, म्हणून घडतंय हे सगळं. बाबा हे बिल्डर लोक ना साधे सरळ नसतात. त्यांना जे करायचं ना ते करतातच. आधी त्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्ही बदला नाहीत, मग आता माझ्या मुलाला गायब केलंय. अहो आता तरी कळतंय का तुम्हाला? तुम्ही पाण्याची बाटली तर गाडीतच विसरला होतात. थँक्यू. बसा ना. या हे पाणी काहीतरी विचित्र लागतंय. हो ते ॲक्च्युली ती बॉटल बरेच दिवस माझ्या गाडीत अशीच राहिली होती, त्यामुळे ते तसं लागत असेल. बट डोंट वरी, यू कॅन हॅव इट. इट्स सेफ. ओके. जानू आता आपल्यात कसलंही डिस्टन्स नसेल. आता तुझ्या मनात जे काही असेल ते सगळं बोल, मला ऐकायचंय. खाण्याची टेस्ट जरा ऑड आहे पण छान वाटतंय. असला थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे ना हा मिस्टर कानेटकर. म्हणजे बघा ना, असा हा सुनसान रस्ता, आपण दोघेच, आजूबाजूला कोणीच नाही, त्यात गाडी पण बंद पडली आहे. हो पण फिल्मी सीन वाटतोय ना हा. राईट. मी तुम्हाला सांगू का, मला आता नक्की काय वाटतंय. काय वाटते? तुम्ही तो काजलचा पिक्चर बघितलाय? कोणता? थांबा सांगते. बघा. मैं चली बनके हवा. हो मिस जानवी कुठे चाललायत? बघा आपण दोघेच आहोत या जंगलात. ओके, असं कुठे जाऊ नका. इट्स टू रिस्की. येस, रिस्की. करेक्ट आहे तुमचं, करेक्ट आहे.